आता आषाढ संपून श्रावण चालू होईल, पण त्याआधी येते ती गटारी अमावस्या. तर नॉनव्हेज प्रेमी जे आहेत तर ते गटारीसाठी छान बेत बनवण्याच्या तयारीत असतात. तर त्यांच्यासाठीच एक छान भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आजचा आपला बेत आहे कोल्हापुरी चिकन थाळीचा. तर या थाळीमध्ये आपण चिकन सुक्क, तांबडा रस्सा, त्याचसोबत अळणी रस्सा हे देखील बनवणार आहोत. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं शार्विकाज किचन डायरीमध्ये. आपल्या चॅनेलवरच्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी इथे आपण 1 किलो चिकन घेतलेले. चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं 2 ते 3 वेळा. त्यानंतर यामध्ये मॅरिनेशन साठी घातलेलं आहे मी 1 चमचा हळद, साधारण 3 चमचे मी इथे मीठ घातलेलं आहे. तर मीठ आपण अळणी आणि तिखट रस्सा करणार याच्या हिशोबानेच घालायचं आहे. तर 2 मोठे चमचे आलं, लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घेतलेली आहे. अर्धा लिंबू आहे, त्याचा रस आपण असा घातलेला आहे. आता हे सगळं छान एकजीव करून एक 15 मिनिटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊया. तर इथे मी तेल गरम केलेलं आहे आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत. तर खडे मसाले आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. तर खडे मसाले घातल्यानंतर यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा. कांदा छान सॉफ्ट मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा सॉफ्ट झाला की यामध्ये इथे घातलेला आहे आपण मॅरिनेट केलेलं चिकन. तर चिकन मीडियम फ्लेमवर एक 3 ते 4 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे. आता यावर आपण ठेवूया ताट आणि ताट ठेवल्यानंतर एक 3 मिनिटं पुन्हा आपण वाफ येईपर्यंत याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. आता काय करायचंय, आपण ताट पुन्हा ठेवायचं आणि यामध्ये आपण ओतायचं आहे पाणी. तर जे गरम झालेलं पाणी आहे ते आपण स्टॉक बनवण्यासाठी वापरणार आहोत. तर इथे आपण मसाला बनवायला घेऊया. तर इथे आपण घेतलेले आहेत साधारण अर्धी वाटी तीळ, 2 मोठे चमचे धने आणि 1 मोठा चमचा जिरे. तर हे आपण जिरे, धने आणि तीळ चांगले चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर ते भाजलेलं साहित्य जे आहे ते आपण दुसरीकडे थंड होण्यासाठी काढलेले आहे. आणि इथे मी आता घेतलेले आहेत 4 मोठे कांदे. तर इकडे आपले पाणी गरम झालेलं आहे. तर ते स्टॉक मध्ये असं ओतायचं आणि तुम्हाला जेवढं पाणी लागणार आहे, जेवढा स्टॉक बनवायचा आहे तेवढं तुम्ही पाणी ओतून स्टॉक तयार करून घ्यायचं आहे. तर कांदा देखील इकडे आपला भाजत आलेला आहे. तर इथे बघा कांदा छान खमंग खरपूस असा भाजलेला आहे. यामध्ये घेतलेला आहे मी अर्धी वाटी सुकं खोबरं. सुक्या खोबऱ्याचे काप देखील आपण इथे कांद्यामध्येच परतून घेणार आहोत. तर आता इथे सगळा हा मसाला जो आहे तो मी एकदम छान बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तर इथे बघा चिकन देखील शिजलेलं आहे. तर यातलं चिकन जे आहे ते आपण गाळून बाजूला काढूया. नंतर याचं आपण सुक्क परतणार आहोत. तर चिकन एका साईडला अशा झाऱ्याच्या साहाय्याने आपण काढून घ्यायचं आहे. चिकन एकदम सॉफ्ट शिजलेलं आहे. तर इथे बघा जेवढा आपल्याला स्टॉक काढायचा आहे आणि रस्सा करायचा आहे तेवढा मी स्टॉक इथे बाजूला काढत आहे. अशा पद्धतीने एका छोट्या पातेल्यात मी जेवढा मला अळणी रस्सा बनवायचा आहे तेवढा स्टॉक बाजूला काढून घेतलेला आहे. तर आता इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि इथे घातलेला आहे मी मसाला. तर जो आपण मसाला बनवला आहे त्याचा हा निम्मा भाग आहे आणि जो अर्धा मसाला आहे तो आपण सुक्यासाठी वापरणार आहोत. तर हा मसाला आपण तांबडा रस्सा प्लस अळणी रस्सा दोन्हीसाठी मिळून भाजतोय. म्हणजे दोन्ही रश्श्यांचा जो मसाला आहे तो आपण एकत्र करत आहोत. तर मसाला इथे चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता इथे घालूया आपण एक अर्धा चमचा हळद पूड. त्यानंतर इथे घेतलेला आहे मी गरम मसाला प्लस मटन मसाला. दोन्ही मसाले 1-1 चमचा घेतलेले आहेत. त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी. आता हे मसाले चांगले तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. आता मी घालते थोडीशी कोथिंबीर. पुन्हा एकदा याला आपण परतूया. मसाल्याला छान तेल सुटलं पाहिजे, ज्यामुळे आपल्या रश्श्याला छान तरी येते. तर आता काय करायचंय, हा मसाला आपला भाजून तयार झालेला आहे. तर यातला आपल्याला 3 भाग मसाला जो आहे तो तांबड्या रश्श्यासाठी वापरायचा आहे आणि 1 भाग मसाला आहे तो अळणी रश्श्यासाठी वापरायचा आहे. तर इथे बघा साईडला मी अळणी रस्सा देखील गॅसवर ठेवलेला आहे. तर यातला आता आपण मसाला जो आहे तो या पळीने मी घेतलेला आहे तो आपण आता अळणी रश्श्यामध्ये घालूया. तर इथे बघा अशा पद्धतीने आपण हा रस्सा मसाला या रश्श्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. तुम्हाला हवे तेवढे दाट तुम्ही ठेवू शकता. तर आता अळणी रस्सा देखील आपण एक 10 मिनिटं बारीक गॅसवर शिजवून घ्यायचा आहे. प्लेट ठेवायची नाही शिजताना.
तर आता इथे जो उरलेला मसाला आहे यामध्ये घातलेला आहे मी लाल तिखट. तर हे तिखट देखील चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता इथे आपला तांबड्या रस्स्याचा मसाला तयार झालेला आहे. इथे जे मी तिखट वापरलेलं आहे ते कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. तिखटानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथे आपला जो हा स्टॉक शिल्लक राहिलेला आहे यामध्ये हा मसाला मी ऍड करते. तर आता काय करूया, आपण पळीने छान सगळा मसाला एकजीव करून घेऊया. आणि हा रस्सा देखील आपण एक 10 मिनिटं मीडियम फ्लेमवर शिजवणार आहोत. तर झाकण ठेवायचं नाही रस्सा शिजताना. झाकण न ठेवताच अगदी छान असं सगळा मसाला तिखट मीठ एकजीव होईपर्यंत आपण मसाला शिजवून घेणार. तर इथे बघा आपला अळणी रस्सा तयार झालेला आहे. एकदम छान अशी तर्री आलेली आहे. तर अळणी रस्सा तयार झालेला आहे. झाकण ठेवूया आपण आता आणि आता सुकं करायला घेऊया. तर इथे बघा आपला तांबडा रस्सा देखील तयार झालेला आहे. तर आता इथं चिकन सुक्कं बनवण्यासाठी मी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. यामध्ये घालायचा आहे कांदा. कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे. कांदा थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये घालूया टोमॅटो. तर इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटो आणि कांदा दोन्ही आता सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे. यामध्ये घालायची आहे थोडीशी कोथिंबीर. आता इथे आपण घालूया आलं लसूण पेस्ट. तर इथे मी 2 चमचे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. 1 मिनिटभर आपण ही पेस्ट तेलामध्ये छान परतून घेऊया. आता इथे घालायचा आहे आपण मसाला. तर आपण निम्मा मसाला रश्श्यासाठी प्लस अळणी रश्श्यासाठी वापरला होता आणि जो शिल्लक राहिलेला सगळा मसाला आहे तो आता इथे आपण सुक्यासाठी वापरत आहोत. तर हा मसाला देखील आपण एकदम छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता इथे बघा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये घालायचे आहे आपण हळदपूड. त्यानंतर आता पुन्हा आपण घालणार आहोत 1 चमचा गरम मसाला प्लस 1 चमचा मटन मसाला. मटन मसाला किंवा चिकन मसाला तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता. थोडीशी कसुरी मेथी घालायची आणि सगळे मसाले छान परतून घ्यायचे. मसाल्याचा कलर बघा एकदम छान कलर आलेला आहे मसाल्याला. आता इथे आपण घालणार आहोत लाल तिखट. तर तुमच्या गरजेनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही जसं तिखट खाताय त्यानुसार तुम्ही तिखट इथे ऍड करा. तर साधारण इथे मी 6 चमचे तिखट घातलेलं आहे 1 किलो चिकन साठी. कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे. तर आता इथे तिखट देखील छान परतून घ्यायचं आहे. तुम्हाला गरज वाटत असेल तर थोडंसं तुम्ही गरम पाणी यामध्ये घालू शकता जेणेकरून मसाला खाली लागू नये. तर आता इथे बघा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. यामध्ये आता आपण जे गाळून काढलेलं चिकन होतं ते चिकन ऍड करतोय. आता हे चिकन मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं. तर इथे बघू शकताय चिकनला आपण छान मसाल्याचं कोटिंग केलेलं आहे. मसाल्यामध्ये चिकन एकदम छान मिक्स झालेलं आहे. आता काय करायचं, झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनिटं चिकन छान शिजू द्यायचं. हवं तर तुम्ही आधीमध्ये हलवू देखील शकता. इथे थोडी मी हिरवी मिरची आणि कोथिंबीर घातलेली आहे. याला पुन्हा एकदा मिक्स करूया. आणि आता झाकण ठेवून चिकन शिजवून घेऊया. तर आता इथे बघा एकदम छान चिकनला तेल सुटलेलं आहे. मस्त अशी तर्री आलेली आहे. आपलं झणझणीत चिकन इथे तयार झालेलं आहे. चला तर मंडळी इथे आपला भन्नाट असा बेत तयार झालेला आहे. कोल्हापुरी चिकन सुक्कं झणझणीत असा तांबडा रस्सा आणि त्यासोबत एकदम छान मस्त चवीचा आणि रस्सा देखील तयार झालेला आहे. तर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. भरपूर अशी कोथिंबीर इथे आपण वापरायची आहे. कोथिंबीर आपण सगळ्यावर घालूया. कोथिंबीरमुळे एकदम छान टेस्ट लागते, मस्त अशी चव येते. तर इथे बघा मस्त चरचरीत असं सुक्क आहे. इथे अळणी रस्सा आहे आणि इथे आहे आपला झणझणीत असा कोल्हापुरी तांबडा रस्सा. तर आपण इथे थाळी वाढायला घेऊया. तर थाळीमध्ये इथे सगळ्यात आधी आपण घेतलेली आहे चपाती, त्यासोबत घेतलेला आहे लिंबू, दही कांदा घेतलेला आहे. एकदम कोल्हापुरी पद्धतीचा छान असा दही कांदा आहे. त्यानंतर इथे आपण थोडंसं मीठ लावूया.
इथे आहे आपलं चिकन सुक्क, त्यानंतर आहे तांबडा रस्सा आणि मस्त असा अळणी रस्सा देखील, आणि इथे सगळ्यात शेवटी आहे छान असा इंद्रायणी राईस. तर मस्त अशी कोल्हापुरी थाळी तयार आहे. या गटारीचा हा बेत नक्कीच बनवा. धन्यवाद.